अभंगातील 4 चरणाचा आहे. अभंगाद्वारे तुकाराम महाराज उपदेश करतात. कसं आहे अभंग प्रतिपादन करण्याचं म्हणजे प्रतिपादन सुरुवातीलाच महाराजांनी संतांनी 3 कारण सांगितले. जन्माला येण्याची जो जीव जन्माला येण्याची संतांनी 3 कारण सांगितले. पहिलं कारण जन्मा येणे गाडे वासकांचे फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो. त्याचं दुसरं कारण नाथ महाराज सांगतात.
कारण वासना, तिसरं कारण कर्म. त्यासाठी ज्ञानोबराय सांगतात आगा कर्मी जे ते उरावे, जे सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देव एका. त्यासाठी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचं उदाहरण घ्या. नामदेव महाराजांनी कीर्तन ऐकलं वाळवंटात. काय केलं? वाड्या कोळ्याने शतकोटी रामायण पूर्ण केलं. नामदेवराय पळत पळत देवाच्या दारात जातात. तेव्हा तुझे शतकोटी अभंग करीन मी पूर्ण. देवाला म्हणतात मी 100 कोटी अभंग तुझे लिहून पूर्ण करीन. देव म्हणाले बोल बोलता वाटे सोपे, करणे करता पुरतं तुमच्या तुम्हीच म्हणा. देव म्हणाले नामदेव महाराजला, देवा बोल. नामदेव महाराज नामा बोलणं सोपं असतं, करणं अवघड राहतं. नामदेव महाराज म्हणले काय झालं देवा? वाल्याकोळी कोण होता? चोर होता. वाल्याकोळी डाकू होता. वाल्याकोळी लुटारू वाल्याकोळी होता. त्या उलट मी कोण आहे? मी काय चोर आहे का? मी काय डाकू आहे का? मी काय लुटारू आहे का? त्या उलट संयुगाचा नाम देवा तुझी भक्ती करणारा मी भक्त आहे. आम्ही अभंग लिहायचे नाही तर काय इलेक्शन मध्ये प्रचार करायचा? देव म्हणाले देव म्हणाले बोलायचं तुम्ही निस्तरायचं आम्ही. नामदेव महाराज म्हणले हो तसंच आहे. बोलायचं तुम्ही निस्तरायचं आम्ही. नामदेव महाराज म्हणले हो तसंच आहे. देवाने सरस्वतीला आदेश दिला बैसावे जीव वागरी नामयाच्या. नामदेव महाराजांच्या जीवेवर जाऊन बसला. नामदेव घरी 14 जण स्मरती हारी. त्या काळात माणसं होते, आता माणसंच राहिले नाही ते. हम दो हमारे दो पहिले दो जाने दो. आमच्या गावात एक जणाला 40 नात होतं. किती? पोराचं 20 आणि पोरीचं 20. सगळे जर दिवाळीला एकत्र आले तर म्हातारा नुसतं नातूच माझा दिलं. 13, 12, 16, 15, 20, 30. अरे काय लेकर सांभाळ म्हाताऱ्याने जाणे. त्याची बी लय फजित करते. त्याच्या मिशीवर हात त्याची झी का आहे मिशी. मग आम्हाला काय बरं नाही? एक आजोबा नातू चालले फिराय. त्यांच्या समोर एक प्रेत यात्रा चाललंय. मग ते नातू मला आजोबा हे काय? आजोबाला वाटलं प्रेत यात्रा म्हणलं तर काय तर गपकीने बोलेल पोरग. आजोबा म्हणलं शोभा यात्रा. मग तुमची कवा निघणार आहे? आजोबाला चक्कर आले. आजोबा खालीच बसलं. याचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे. नामदेव महाराजची प्रतिज्ञा कितीची होती? 100 कोटी. पूर्ण किती झाले? प्रतिज्ञा होती 100 कोटीची, पूर्ण झाले 96 कोटी. राहिले 4 कोटी. तुका अवतार आम्ही आपला संप्रदाय सगळ्यांचा येथून उरले ते शेवट लावे.
त्यांनी लिहून काढले. याचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे. पहिलं कारण पाप, दुसरं कारण वासना, तिसरं कारण कर्म. काय तर शिल्लक राहिले म्हणून आपल्याला जन्म भेटलेला आहे. करता येते म्हणून काही केलं तर चालेल का? चालेल का? खाता येते म्हणून काही तर खाल्लं तर चालेल का? खाता येते म्हणून काय पिलं तर चालेल का? जेणेकरून आपल्याला यमाची यातना होणार नाही असं काय तर करा. जेणे जन्म यमाची यातना ऐसे साधना करा काही, जेणेकरून आपल्याला यमाची यातना होणार नाही असं साधन सांगता तुकोबाराय. अभंगाचं पहिलं चरण. व्याख्या सांगतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. स्वर ताल लयाची गुरुपता म्हणजे कीर्तन. टाळ विना मृदंग वाजून प्राप्त केलेला ब्रह्मानंद साधनास कीर्तन म्हणतात. त्या परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे कीर्तन. आपल्या बुद्धीचा विकास म्हणजे कीर्तन. मनातील वाईट मनातील विचार सोडून देणे म्हणजे कीर्तन. मनातील जे पॉझिटिव्ह विचार निर्माण येतात ते म्हणजे कीर्तन. आणि दादा हो, ज्या साधनांच्या माध्यमातून आपला जगाचा बाप आपलासा करता येतो त्याचा एकमेव साधन म्हणजे कीर्तन. नामदेव कीर्तन
एकदा जोरदार टाळ्या होते. लय चांगले आहेत. कुठं कुठं असे भेटते तर आम्ही पुढे म्हणले एका जनार्दनी घडो त्यांचा संघ. मी काय म्हणलं लक्षपूर्वक आहे का? एका जनार्दनी घडो त्यांचा संघ. मागचे काय म्हणतात माहित आहे तुम्हाला? एका जनार्दनी घोड त्यांच्या संघ. प्रवासाचा आनंद कवा? गाडी दूर नसावा, रस्ता नीट असावा, ड्रायव्हर फुल पेलेला असावा. नाही ना, गाडी दूर असावा, रस्ता नीट असावा, ड्रायव्हर सुद्धा धोरणात असावा. अहो जेवणाचा आनंद कवा? गायवर गायचं दूध असावं, बाजरीची भाकर असावी आणि तोंडीला वाया त्याचा म्हणतात त्याचा. स्वयंपाक करणारी महिला सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे, जेवणारा रसज्ञ पाहिजे. सगळ्यांच महिलांच्या हाताला चव असते का? ठराविक महिलांच्याच हाताला चव असते. नाहीतर काय काय महिलांचा स्वयंपाक कसा असतो बघा, डब्याचे डबे मसाला चव नाही कशाला. या सर्व गुणीजन मंडळी कीर्तन करता आज माझ्या उपस्थित आहेत, यांना कोटी कोटी वंदन करतो विठ्ठला.